ही सनई आहे ती 20 बोटी सनई आहे. ताडीच्या पानापासून सनई वाजली जाते खैराच्या लाकडाची. आमच्या गावाला कुंभार गुरुजी म्हणून आले, त्यांचं भजन चालायचं. मग त्यांच्या भजनात जाऊन आम्ही बसायचो. त्यांचं भजन म्हणजे शास्त्रीय संगीताचं भजन असायचं. एकच प्रकार आहे का म्हणजे एकाच प्रकारची सनई असतील? सनई अनेक प्रकारच्या सनई आहेत. 20 बोटी आहे, 10 बोटी आहे, 18 बोटी सनई आहे, 24 बोटी सनई आहे. सनई ज्याच्या त्याच्या वाजने पद्धतीवर वेगवेगळ्या सनई आहेत. ही 20 बोटी सनई आहे. त्याला 20 बोटी सनई म्हणायचं. कधीपासून वाजवायला शिकलो तुम्ही? कशी शिकला वाजवायला? मी माझे वडील सनई वाजवत होते अगोदर. वडिलापासून माझी सनईची सुरुवात झाली. मी शाळा 6वीतनं शाळा सोडल्यानंतर मी सनई चालू केली वाजवायची. म्हणजे लग्नाचे कार्यक्रम वडिलाबरोबर जाऊन चालूच झाली सनई माझी वाजवायची. वडील वाजवायचे का? हा, अगोदर वडील वाजवत होते सनई. वडिलांना काय, वडील कसे शिकले होते? वडिलाला त्यांची अगोदर अशी ऐकून कोणाच्या तर लोकांचे ऐकून असं कुठल्या तरी सनईवाले ऐकून ते शिकलेले होते. त्यांच्यानंतर मी अभ्यास करण्यात माझी सनईची तयारी वाढली जास्त. असं झालं. ते लग्नावर जाण्यानं ह्यानं लय प्रयास मोठा आहे सनईचा. आता सांगायचं म्हटलं तर भरपूर प्रयास, म्हणजे याचा अभ्यासच भरपूर झालेला आहे.
म्हणजे कोणाकडून वाजवायला शिकले होते, कसे शिकले होते वडील? नाही ते त्यांना नाही, ते कोणाचे गुरुजी, त्यांनी मनाने घातलं, ते लोकांच्या ऐकूनच असे शिकले होते. त्यांना गुरुजी कोण नाहीत, मला फक्त म्हणजे माझे वडील गुरुजी. मग त्या काळी ते वाजवायला कुठं कुठं जायचे, काय कसं वाजवायचे? भरपूर लग्नाचे कार्यक्रम तुमच्या पंढरपूर तालुक्यात कुठं बी असे दोमालाशा गाव म्हणून गाव आहे तिथं, त्या गावात लग्नाचे कार्यक्रम भरपूर केले. पंढरपूरला तरी अचानक लय कार्यक्रम केले. कुठं म्हणजे सांगायचं आता हे तालुका सगळा 2-3 तालुक्यात कुठं भरपूर लग्नाचेच कार्यक्रम केले. लग्न सोडून इतर कार्यक्रम कोणते कोणते असायचे? लग्नाचे आता परत मग ही लग्नाचे कार्यक्रम जास्त झाल्यानंतर मी परत काय केले, मला ही मोठी सणाई वाजवायची आवड लागल्यामुळं परत आमच्या गावाला कुंभार गुरुजी म्हणून आले. नाही वडिलांचा विचार तुम्हाला, वडील लग्न सोडून इतर कार्यक्रम कोणते करायचे, अजून कुठं वाजवायचे अजून? वडील म्हणजे कुठले कार्यक्रम आणि वाजवायचे? वडील नाही, फक्त सणाईचाच कार्यक्रम, लग्नाचेच कार्यक्रम करायचे वडील, दुसरे कुठला कार्यक्रम करणं. यात्रेचा कार्यक्रम असायचा, लग्नाचा कार्यक्रम असायचा, एवढेच कार्यक्रम असायचे. यात्रेत पण वाजवायला जायचे का? हो, यात्रेत पण कुठल्या असायचं. यात्रेत? ही अशी बाळवणीची यात्रा, आपली कुठली ते देवाची यात्रा जी असते त्या का नाही, त्या यात्रेत असं वाजवायला जायचे वडील, त्यांच्याबरोबर बी आम्ही जायचो. त्यांना ते पैसे मिळायचे का त्यावेळेस? तर मिळायचे की पैसे, थोडे मिळायचे. आपले पैसे भरपूर देत नव्हते, थोडे देत होते पैसे. त्या काळात काय पद्धत होती, म्हणजे तुम्ही आता सणही वाजवायला गेला तर त्यावेळेस पैसे कशा पद्धती, पैसे अजून दुसरं पैसे अजून काय मिळायचं का? दुसरे पैसे नाही, त्यांनी काय दिले ते तेवढे नारळ आणि पैसे द्यायचे थोडे, काय 100-200 रुपये त्यावेळेस काय 5-50 रुपये द्यायचे, नारळ द्यायचे, एवढे, दुसरं काय नाही देत नव्हते. मग तुम्ही वडिलांची बघून शिकला काय सण? वडिलाचे बघून शिकलो. वडिलाचे सुरुवात कशी केली होती तुम्ही, काय? वडिलांनी सांगत तशी सुरुवात केली आपली. वडील जसे सांगायचे आपले बसायचे सण घेऊन, असे वाजव तसं वाजव. मग त्यांनी सरगमचे धडे चालू केले, सरगम तयार चालू केले. मग आपले सरगमचे धडे मी वाजवायला सुरुवात केली. सरगम वाजवत त्याचा सरगमचा अभ्यास झाल्यानंतर मग आपोआप मला कळायला लागलं संगीत कशा प्रकारे तयार होते, कशाने तयार होते. असं त्या स्वरात मी आपलं थोडं ही आणि पुण्या भजनाच्या कार्यक्रमात ऐकून जास्त मग आपलं तयारी झाली. प्रॅक्टिस कशा पद्धतीची असते तुमची, कसं करायची प्रॅक्टिस? हे बसूनच असं ऐकूनच भजन ऐकायचं. आमच्या गावाला कुंभार गुरुजी म्हणून आले, त्यांचं भजन चालायचं, मग त्यांच्या भजनात जाऊन आम्ही बसायचो. त्यांचं भजन म्हणजे शास्त्रीय संगीताचं भजन असायचं. मग त्यांच्या भजनात बसून आम्ही ऐकून त्यांचं ते मार्गदर्शन आम्हाला, त्यांचं गुरुजींचं आम्हाला जास्त मार्गदर्शन झालं, कुंभार गुरुजींचं. माझ्या सणाच्या वाद्याला माझ्या कुंभार गुरुजींचं जास्त मार्गदर्शन झालं. हां. कधीपासून तुम्ही चालू केला म्हणलं ही वाजवायला? हे वाजवायचं माझं जवळजवळ 15-16 वर्षापासून चालू झालं बघा. सण म्हणजे लग्नाचे कार्यक्रम बरं का, भजनाचे कार्यक्रम नाही, लग्नाचे कार्यक्रम. भजनाचे कार्यक्रम हे गुरुजी आल्यानंतर माझं भजन चालू, भजनात मी सणे वाजवायला लागलो. तुमचं वय किती होतं तुम्ही जेव्हा सुरुवात केली वाजवायला, तेव्हा म्हणजे किती वर्षाचे होता? त्यावेळी मी लिहिले तर 16 वर्ष असेल, जास्त नाही, 16 वर्ष माझं वय. 15-16 वर्ष असेल म्हणजे सणे चालू झाली माझी वाजवायची त्यावेळी. सण कसं काय, मग तुम्ही काय सणेच वाजवायला कसं काय ठरवलं तुम्ही ते गाडी? दुसरा काय पर्यायच नव्हता ना, काय शाळेतनं सुटल्यावर दुसरा काय पर्याय ना. वडिलाला तीच काम असायचं वाजवायचं. ते वडिलाबरोबर मग वडील निघाले, आम्ही त्यांच्याबरोबर जायचो. ते काळी मग आपलं मला एक सनई बारकी बनवून दिली, ती लहानची होती, ती त्यांच्याबरोबर आपलं फिरत. तेव्हा ती सनई फिरून वाजवायचा कार्यक्रम असायचा लग्नातला गावातनं. ते कार्यक्रम तसले फिरून करायचं दिवसभर. त्यावेळी 3 दिवसाचा लग्नाचा कार्यक्रम असायचा. आज हळदी, उद्या लग्न, परवा दिवशी वरात काढायची, मग ती एक लग्न संपायचं. त्या काळी 150 रुपये नाही तर 125 रुपये मिळायचे 3 दिवस कार्यक्रम करून. फार तर 10 ते 12 रुपये वाटणीला हिस्सा सुटायचा, 15 रुपये सुटायचं एक दिवसाला. अजून सोबत वाद्य कोणते असायचे? ताशा, ढोल आणि सूर आणि सनई. 2 सनया, ताशा, ढोल आणि 1 सूर असे 5 वाद्य असायचे. परत ताप होतो, जास्त त्रास होतो म्हणून पुण्यात 3 सनया केल्या. पुण्या 1 ताशा वाढवला, परत ढोल वाढवला, असे मग डबल वाद्य केली, जास्त माणसं वाढवली. पुन्हा जास्त मोठी पार्टी केली. ती सणाईचं वाद्य बंद झाल्यानंतर पुण्या परत मग एक बँड ओपनिंग केला. बँड आनंद मुजेकर ब्रास बँड कंपनी चालू केली म्या. ती बँडमध्ये एक 10-15 वर्ष बँड बी चालवला. त्यात मी क्लारनेट वाजवत होतो. पार्टी माझ्याकडे ती मी चालवायला, पार्टीचं माझ्याकडे कामच होतं सणाई बँडचं पण ते परत काही काळाने बँड पण बंद पडला. बंद पडल्यानंतर मग आपलं सणाई चौघड्याचा कार्यक्रम चालू केले मी आपले.
मग एक तबलची जोडीला घेतला आपला एक अन् तबलची जोडीला घेऊन आपलं सनई तानपुरा असं हे लाईट तानपुरा स्वरपेटी घ्यायची आणि स्टेजवर बसून आपलं 3 माणसाचा कार्यक्रम करायचा. हे आता सध्या चालू केले आणि हे चालू बी आहे. पण भजनाचा कार्यक्रम भरपूर मोठमोठ्या गायकाबरोबर भजन साथ कीर्तन महाराजांचे कीर्तन असले त्या कीर्तनात सणाईची साथ चालते आहे. परत भजनात कार्यक्रम चालतो आहे. तुकाराम गोसावी, बाळासाहेब वायकर, कुंभार गुरुजी, तुमचे सिद्धेश्वर सावंत पंढरपूरचे, जगन्नाथ वाडेकर, बाळासाहेब वायकर अशाबरोबर साथी केली ते. जुगलबंदीचे कार्यक्रम असे म्हणजे केलेत का? हो, जुगलबंदी त्यांच्याबरोबर जुगलबंदी म्हणजे भजनातली जुगलबंदी बरं का. हां, भजन जुगलबंदी केली म्हणजे त्यांनी गायलं की त्यांच्याबरोबर साथ करायची त्यांच्या भजनाची. त्यांनी जसं गायलं तसं पाठीमागं त्यांच्या म्हणून त्यांना आपलं स्वर दाखवून द्या म्हणजे आपण करायचं की जनतेला गोड वाटायचं मग आपलं बरंच वाटायचं. मग ते आपलं असं माझं त्याच्यामुळे तयारी माझी झाली जास्त. जुगलबंदी करायला म्हणजे मजा येते ना? हो, मजा येते जुगलबंदी. गोड वाटतं ना जुगलबंदी. म्हणजे ते श्रवण येत ऐकायला असं गोड वाटतं, गोड कर्णमधुर वाटतं, असतं गोड ना? वाटतं, गोड वाटतं, ऐकायला गोड वाटतं. जुगलबंदीचे असे कार्यक्रम किती केलेत तुम्ही? भरपूर कार्यक्रम आता काय त्याचं महापासून आता लय कार्यक्रम केले ते. कशा सोबत असते जुगलबंदी? जुगलबंदी काय म्हणजे भजनाचे बैठकीचेच कार्यक्रम होते. आणि जुगलबंदी करताना दुसऱ्या एखाद्या वाद्यासोबत आपण जुगलबंदी करतो ना, तशी तुम्ही म्हणजे दुसऱ्या कोणत्या वाद्यासोबत जुगलबंदी केली? जुगलबंदी म्हणजे एक तबला असतो, हार्मोनियम असते आणि गायक असते. ही 3 वाद्य असते ती. म्हणजे गायक एक असतो, तबलजी एक असतो किंवा पकवाज वादक एक असतो आणि हार्मोनियम वादक असतो. यांच्याबरोबर जुगलबंदी असते. अशा दोघांची चालते आहे कधी जुगलबंदी? तुमचं एक सनई आणि दुसरं एखादं वाद्य असं फक्त हो. 2 वाद्यांची जुगलबंदी केली आहे कधी? केले की भरपूर केले. कुठल्या वाद्याबरोबर केली? तबला आणि सनई. तबल्याबरोबर केली हां, आहे? तबल्याबरोबर केली जात. म्हणजे लग्नात ते जुगलबंदीचाच कार्यक्रम होतो. लग्न वाजवायचं म्हणजे ती जुगलबंदीच झाली म्हणायचं. हो. कार्यक्रम करण्यासाठी कुठं तुम्ही जायचे फिरायचे काय कसं? कार्यक्रमासाठी लांब फिरलो. कर्नाटकमध्ये सुद्धा गेलो आहे. नेपाळपर्यंत, इकडे नेपाळपर्यंत गेलो आहे. खाली इकडे नगरपर्यंत गेलो आहे. इकडे वर सातारा, सांगली, कोल्हापूर, खाली इकडे परळी वैजनाथपर्यंत गेलो आहे. इकडे हैदराबादपर्यंत गेलो आहे खाली. काय अनुभव काय होता कर्नाटक मला काय अनुभव कसा होता? कर्नाटकमध्ये गेलं तरी त्यांचे कर्नाटकमधला भाग वेगळा पडतो. त्यांचं तिकडलं गायन वेगळं पडतं. त्यांना ही आपली कला आवडत नाही त्या लोकांना. ती त्यांच्या भागातले लोक असले म्हणजे त्यांना त्यांच्या कलेची आवड असते. आपण म्हणजे आपल्याकडल्या लोकांनी नेलेलं असल्यामुळं तिकडे जावं लागायचं. पण ती त्यांना त्याची आवड नसते. आपली लोक असली म्हणजे ते आपल्या लोकांना कळतं ही वाद्य. त्यांच्या लोकांना हे कळत नाही. ते कर्नाटकमधल्या लोकांना कळत नाही. तिकडं बसलं होतं काय? तिकडं वाद्य कसं असेल? त्यांचं संगीतच वेगळं आहे तिकडे. कर्नाटक शैली ती कर्नाटक शैलीच वेगळी आहे त्यांची वाद्याची. ती वाद्य आपल्याला येणारच नाही त्यांचं. तुम्ही काय शिकायचा प्रयत्न केला का? हां, तिकडची शैली नाही, मला ती शैली आली नाही. मी केलीच नाही तिकडे. त्याचा अभ्यासच केला नाही आपण त्या शैलीचा. आणि मग इकडं विदर्भात वगैरे कसं इकडच्या लोकांना आवडत झालं तुमचं संगीत? शिकडं आहे आपली ही मराठवाड्याकडे ही सगळं चालतं. हे त्यांना माहिती आहे ना. हे आपल्या लोकांनी नगर हे इकडं अकलूज, सांगोला इकडं किंवा कसा तिकडचा अनुभव कसा होता तुमचा? कुणीकडला? नगर म्हणा, अकोला, विदर्भातला? ते काय लोक चांगले त्यांना आवडते ना. मग त्यांचा अनुभव म्हणजे काय त्यांना गोड वाटल्यावर आपण त्यांनी म्हणाल तसं आपलं वाद्यकाम करून दाखवायचं. त्यांना आवडलं बाबा ही गवळण वाजवा, ही एक राग वाजवा, ती राग वाजवा म्हणजे वाजवून दाखवायचं. एवढाच अनुभव, दुसरं काय. आणि मग आता पैसे कसे मिळतात त्याच्यावरती? कशा पद्धतीने पैसे मानधन कसं मिळतं याला काय कसं? आता हे मानधन म्हणजे कसं लग्नाच्या कार्यक्रमाचं मी ठरवून कार्यक्रम करतो लग्नाचा. आणि मग ते लग्नाचं कार्यक्रम ठरवून असल्यामुळं ते काय आपलं ठराविक असतं त्याला पैसे मिळतात. आता ऑनलाईन पद्धतीने झालं आहे. ऑनलाईनसुद्धा पैसे येतात जागेवर. तर घर बसल्या ॲडव्हान्स येतो जागेवर. ज्या पद्धतीने तुमची कला आहे त्या कलेला तुम्हाला पाहिजे तसे पैसे मिळतात का? पाहिजे तसं हां, पाहिजे तसं एका वेळेस त्या लोकाला आवडतं ती लोक देऊ शकते त्याची. पण ते ज्या लोकाला आवडत नाही ती म्हणते ते मग काय थोड्या पैशात असं ना, कमी पैशात बाबा येऊ वाटलं या ना तर राहू द्या अशी म्हणते ते. ज्याला आवडते ती जास्त पैसे देऊन त्याने बोलवते ती. मग आता काय हवं, कमी पैशात असलं तरी करावं लागते, ज्यादा पैशाचे असलं तर करावं. म्हणजे आपला व्यवसायच आहे. बसून तर काय करायचं आहे. बसण्यापेक्षा आपला कार्यक्रम केलेला बरं नाही का?
तुमचा अनुभव काय म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी वाजवायला गेला बरोबर बऱ्याच लोकांनी फिरला तुम्ही इकडे तिकडं हो पूर्ण महाराष्ट्रभर फिरला किंवा तुम्ही तिकडे आता कर्नाटकमध्ये गेले बरोबर आहे का हो गेले. तर एकूणच सगळ्या माणसांचं ह्या तुमच्या संगीताविषयी किंवा ह्या कलेविषयी कसा कल होता किंवा काय वाटतं लोकांना? ह्या कलेविषयी लोकांना आवड जास्त. माझ्या सणाची भरपूर आवड. शिंगणापूर यात्रा म्हणजे अशी मोठी आहे ती. शिंगणापूर यात्रेत कलाकार भरपूर येते. मग तिथं त्या यात्रेत भरपूर सनईवादक बी भरपूर असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने किंमत असते. यात्रा जी असते महादेवाची शिंगणापूरची, त्या यात्रेत आमचा संच असतो 4-5 लोकांचा. ताशा ढोलवाली एक असते ती, सनई आणि वाता असं 4 वाद्य असते ती. त्या वाद्यात सनई त्यात वाजली जाते शिंगणापूरमध्ये. तर ते चांगला प्रतिसाद मिळतो. मग त्याचे प्रमाणपत्र मिळते. ते नाही ह्या कलेबद्दल लोकांमध्ये काय किती लोकांना आवड कशा पद्धती आहे किंवा ही तुमची जी कला आहे सनेवाद बरोबर आहे का, ही म्हणजे ह्याची जपणूक कशा पद्धतीने आहे का कला म्हणजे जिवंत तुम्हाला वाटतं का बाबा ही चांगल्या पद्धतीने लोक जतन करतात किंवा जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का तुम्हाला? तर ही कसं आहे, ज्याला जतन करायचं, ज्याला अभ्यास केला तर त्याला कला हे अवगत होईल. नाही केल्यावर त्याला कसे होणार सांगायची. मग आता ते ज्याला त्याचा आवडच नाही त्याला त्या कलेची, तो माणूस मग कशी त्याला जतन व्हायची? कारण नुसती सनई वाजवायची आहे, सनई मनुष्य त्याला सनई येणार नाही. त्यानं त्याला त्याचा रियाज करावा लागला, त्याचा अभ्यास करावा लागला. त्याशिवाय ही कला येणार नाही. आणि ही लगे अवगत होणारी कला नाही. हे काही वर्षातून 6 महिन्यात येईल अशी ही कला नाही. त्याला बरीच तपश्चर्या करावं लागते. तुम्ही किती वर्ष लागले तुम्हाला शिकायला? आता ही शिकायला मला बरीच वर्ष लागली ती. पण मी कसा म्हणून मी एवढा इतकं तयार झालो. मला माझा तसला मोठेपणा मला सांगू वाटत नाही. म्हणजे मी एवढा इतका मोठा आहे मला सांगणं मला सुद्धा बरं वाटत नाही. नाही तरी बऱ्यापैकी वाजवायला येण्यासाठी किती वर्षी प्रॅक्टिस करायला यायची? प्रॅक्टिस काय चालूच आहे. जसं आपल्याला बसू वाटत तसं बसलोय, त्याचा अभ्यास करत बसलोय. संध्याकाळी ज्यावेळेस लाईट नव्हती त्यावेळेस चिमणी लावून असं घरी अंधारात सुद्धा म्हणतात ते सनई वाजवत बसायचं घरी. ही मुलं हे परत पोरगा तबला वाजवायला लागल्यावर मग आपलं 2 जणी बसून वाजवायचो. मुलगा बी तबला वाजतो. म्हणजे मग ह्या कलेला शासन दरबारी काय राजाश्रय आहे का असं वाटतं का तुम्हाला किंवा काय मिळतं का तुम्हाला? शासन काय देतं का? शासन दरबारी ह्याचं काय सुद्धा मिळत नाही आपल्याला. काय दिलं नाही शासनाने कधी मला. काय मी पण त्यांना मागितलं पण नाही वगैरे काय. ते आम्हाला बरेच म्हणले करा तुम्ही अर्ज बरी, पण आम्ही केले बी नाही वगैरे काय. ही बी सनईच आहे. ह्याला बी सनईच म्हणायची. ही 10 बोटी सनई म्हणायची आहे सनईला. ही वडिलाची सनई आहे ही पण. आणि ही वडील सनई वाजवत असताना त्यांच्याबरोबर हीच मी सनई घेऊन वाजवायचा यायचो लग्न या कार्यक्रमात. मग ह्या सनईवर माझा भरपूर अभ्यास झाला. यात्रा वाजवल्या, काय ते लग्नाचे कार्यक्रम वाजवले, कावड वाजवली, काय भरपूर असं काय बी वाद्यकाम ह्या सनईवर केलं भरपूर त्यांच्याबरोबर. म्हणजे ही असं ह्याचा प्रवास चालूच आहे. सनईचा बंदच नाही. ही ताडी या पानापासून जिबळ बनवलं. ह्याला भिजवल्याशिवाय वाजत नाही. ह्याला भिजवावंच लागते पाण्यात. ही पाण्यात भिजवलं तरच वाजतं, नाही तर वाजत नाही.
सणाला त्यापेक्षा जास्त म्हणजे दम लागतो का, ह्याला कमी लागतो का? हिला जादा फुकावं लागतं ह्या सणाला, ह्या बारक्या जास्त दम सणाला. लागतोय का? हा जास्त फुकावं लागतं ह्याला. आणि त्याला कमी दम लागतो का? ह्याला बी लागतो तसे ज्याच्या त्या मानांची स्वराच्या मानाने ह्याला सुद्धा फुकावं लागतं. ही असं फुकत याचा प्रवास आहे याचा बी, ह्याला जास्त फुकावं लागतं. ह्याच्याबरोबर एक पत्र्याचा स्वर असतो याचा नाही बरोबर, त्या स्वराला ही सणाई दहाबुटी सणाई वाजवावं लागते. जरा ही त्या सणापेक्षा जरा थोडीशी कडक आवाज. गाणे जरा करणं कशी वाटलं. हा कडक आवाज. नाही, पण हे शिकण्यासाठी कुठं तर आपल्याला चांगला क्लास लावा लागतो. क्लासिकल तुम्ही वाजवता, मोठ्या कुठं तर एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आपल्याला व्यवस्थित शिक्षण घ्यायला लागतं, बरोबर आहे का? हो. तुम्ही शिक्षण न घेता तुम्ही कसं काय शिकले? हे असं ऐकूनच लोकांचा शिक्षण कोणाचं घेतलं नाही, क्लासिकल ऐकण्याचा छंद होते जास्त. त्या ऐकण्याच्या छंद ऐकण्यामुळं मला हे क्लासिकल अवगत झालं. मी कोणाकडे शिकाय गेलो नाही क्लासिकल हे तर म्हणजे आमच्यात गुरुजी कुंभार गुरुजी आल्यानंतरच क्लासिकल जास्ती माहिती झाली. गुरुजी आल्यानंतर जास्त माहिती झाली. मग तिथून हे सणाईचा अभ्यास चालू झाला. नंतर बारकी सणाई अगोदर लग्नात वाजवतच होतो. ते लग्नातली सणाई बंद झाल्यानंतर पुन्हा मोठी सणाई वाजवायला लागलो. मोठी सणाई वाजवल्यावर मग इथं गुरुजी म्हणाले मोठी सणाई बसनात घेऊन ये. मग ते मग त्याच्यामुळं मग हे मोठ्या सणाईचा अभ्यास जास्त होत गेला माझा. गुरुजी त्यांचं भजन चालू असलं म्हणजे ती शिकवत नव्हते. भजन चालू असलं म्हणजे त्यांच्या भजनाच्या मागे मी साथ करायचो. ते शिकवत नव्हते, त्यांचं भजन चालू असायचं. मग ती भजन त्यांचं चालू झालं की मी त्यांच्या पाठीमागे सणाई वाजवायचो. त्यातूनच ती माहिती होतं. गुरुजी म्हणजे ते भजनाचे अभंगवाणीचे गुरुजी होते. गुरुजी ते भजन शिकवायचे. भजनातनं एखाद्या रागामध्ये अभंग शिकवल्यानंतर मग ते त्या रागाचा बेस घेऊन मग त्यातनं आपण हे शास्त्रीय संगीत तयार निर्माण होत त्याच्यातनं. त्यात बंदिश बांधायचे त्यांच्या पद्धतीने. त्यांच्या रागात त्यांनी त्यांच्या अभंग सणाईचं मार्गदर्शन नव्हते, ते फक्त स्वराचं मार्गदर्शन. स्वर ह्या रागात हे अभंग आहे, मग ते अभंग पाठ करायचा. हे अभंग पाठ केल्यानंतर त्या रागातली चाल, ते चालीचे स्वर असतात. त्या चाली स्वरातनं मग हे आपण सणाईचा स्वर लावायचं. असं याचं शास्त्रीय संगीत तयार होते. त्याचं तुम्हाला आवड कशी लागली ही कळालं कधी की तुम्हाला बाबा हा हे जे स्वर असतात, अशा अशा पद्धतीचे राग असतात, मग तुम्हाला ते राग कधीपासून कळायला लागले, कसे कळायला लागले तुम्हाला ते राग? हे काय मग असं ऐकण्यामुळे, भजनात जाण्यामुळं, भजनाचा कार्यक्रम ऐकण्याचं लय आवड. आणि त्यामुळे भजनात मग हे कुठल्या पद्धतीचं प्रत्येक माणूस वेगळा वेगळाच राग म्हणत असतो. ह्याचा एक राग वेगळा असतो, त्याचा एक राग वेगळा असतो. मग त्याचं एका कमीत कमी एका भजनात जवळजवळ 20-25 राग होत्यात. मग ती एका भजनात 25 रागात ऐकायला मिळतात, माहिती मिळते.
20 ते 25 रागाची ऐकायला माहिती मिळते. त्यामुळे ते कानावर आलं की आपलं त्याचा अभ्यास करत बसायचं. पुन्हा भजन सुटलं घरी यायचा अभ्यास करत बसायचं. असा आपला अभ्यास केला सनेचा. त्याला काय शिकवायचं म्हणजे ती सरगमचंच अगोदर सरगमचाच अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय ती सनई वाजवता येत नाही. त्याला थोडंफार पीठ हार्मोनियम बी वाजवता येतं. पुन्हा भजनाची त्याला ज्ञान महत्वाचं आहे. जास्त ताल आणि स्वराचं ज्ञान परफेक्ट होणं महत्वाचं आहे. तुम्ही पण सनी वाजवता ना? हो, थोडे थोडे आता चालू आहे माझी. ही बिस्मिल खानच्या त्याच्या आदर्शामुळे सनायचं. बिस्मिल्ला खानच्या सनईवरच सगळे ते त्यांच्या जगात ठेवून चालू. त्यांच्याच अनेक बंदिशी लोक वाजवते ते. आम्ही सुद्धा वाजवतो त्यांच्या बंदिशी. पहिलं हे सांगत होते रेडिओला सनई लागली पळती त्यांची सण ऐकायची त्या टायमाला. ऐकाय बसायचं. बारकं रेडिओ होतो का छोटं, त्या रेडिओला लागायची सनई त्यांची. ते सनई ऐकायचं कुठं कार्यक्रमात चालू असले ते ऐकायचे. पुणे त्याची कॅसेट तयार झाली कुणा लग्नात चालू असेल ती ध्यान देऊन ऐकायचं. मग ते बसवायचं. त्याचं मार्गदर्शन पण चालूच झालं त्यांच्या. ते मला त्यांना कसं विसरून चाललं. जगाचे 1 नंबर गुरु आहेत ते सनई क्षेत्रातलं देवच आहेत. कसं आहे. तुम्ही रेडिओवर ऐकायचं का ते? हा, रेडिओ ऐकले की. रेडिओवर पहिले त्यांची सनई लागायची. सकाळी 7ला सनई आधी ती केंद्र आधी बिस्मिल्ला खानच्या सनईनं चालू व्हायचं. कुठलं बी केंद्र असू द्या. तुमचं सोलापूर केंद्र असू द्या, परभणी केंद्र असू द्या, सोलापूर केंद्र असू द्या, कुठल्याही असू द्या, पण ती सनईनं चालू होणार. त्याचं कसं आहे, हे सनई जे आहे ना, हे सनईचं वेगळं आहे. ही सनई ते देवनाच सनई ते वाजवतात ना. सनई ते त्यांचं आमचं ही सेम आहे. हे लाकूड बी तेच सनईला असतेच. हे प्याला बी असतोय, ही पावे बी असते, परंतु ही जी वाजवायचं जिबाळ ह्याला ही जी असते ती नसते. ती वेगळं आहे. त्यांचं ते देवनाळचं एकच हेच असतं. ह्याला 8 पदर आहेत.
ही ताडी या पाना झाली. हा, ही ताडी या पानापासून बनवले. मग त्यात आणि यात काय फरक आहे ना, म्हणजे नेमकं काय ह्याच्यामुळे काय होतं? ह्याचा आवाज कडक निघतो, ह्याचा आवाज जास्त कडक आहे, ह्याला फूक जास्त खूप जास्त लागते. मारावा लागतो त्याला. आणि देवनाळीला देवनाळीला कसं आहे ते कमी फूक लागतं आणि ते आहे पर्टिक्युलर ते म्हणजे ते स्वरात वाजतं त्यांचं बी ते आहे. परंतु हे कसं आहे ह्याला आपलं पाहिजे असं कुठलं बी बसू शकतो आपण, कसं पाहिजे असं वळवू स्वर शकतो. कुठलं निघतं हां. ते तसं देवनाळ्यामधनं. आता कसं ह्यांनी आता तसं तुम्ही तयार. बघितलं एक राग वाजवला मग अशी, त्या रागात एक गाणं बी वाजवलं, म्हणजे त्या उंच पट्टीतनं हाय पट्टीतनं खाली हे ह्या सणामधून निघू शकतं हे. म्हणजे असे पावे असेल तर फूक त्या देवनाळ सणाला कसं आहे ते लाईनमध्ये ते फूक आहे त्या तेवढी त्याची फुलकी असते ती. वाजवायला तिला- सोपी आहे का ती? आणि ही सोपी काय आता ते आपण ज्याचे काय त्याचे सांगू जरा- शकत नाही. ते ज्याचे आवडीचा त्यांच्या प्रश्न. आवडीचं म्हणजे त्यांच्या त्यांना ते शैली. सोपं वाटतंय, आम्हाला हे एवढी सोपं. प्रॅक्टिस तुमची त्या ह्याच्यावर होईल तसं त्यांना ते हां. सोपं हा वाटतं. ते त्याला त्यांची आवड आहे, त्यांना त्याच्यावर प्रॅक्टिस होते. कसं आहे हे त्यांना ते सोपं आमची वाटतं. परंपरा चालू आहे ही. हे आम्ही ताडीचं त्यांचे वडील ते पहिल्यापासून हेच वाजवत होते, आजोबा बी हेच वाजवत होते असं ताडीपासून घरी बनवून घरी स्वतः. बनवून, यांच्या स्वतः. आजोबांनी यांच्या वडिलांना शिकवले, वडिलांनंतर ह्यांना शिकवले बनवायचं कसं. आधी शिकायच्या आधी बनवायचं हे शिकावं लागतं. शिकावं लागतं, ही बनवायला शिकावं लागते तर सणे वाजवायची. हे स्वतःला बनवता आलं पाहिजे, दुसरे तरी सणे वाजवाईल, नाहीतर सणे वाजवायचे दुसऱ्या कोणा बी बनवून ही नाही आपण बनवता आलं पाहिजे आपल्याला. ते कशापासून बनवतात आणि कसं बनवायचं ते? ताडी या पानापासून, तर ताडी या पानापासून बनतं हे. ताडी आणि पानापासून दोरा ही कापून कट करून लाईन मध्ये ते जे त्याची वेगवेगळी पद्धत आहे पद्धत आहे बनवायची. त्याची. कसं बनवायचं काय थोडं सांगता का? काही सांगता येईल का ते? ती ताडीचं पान 2 पानं असते, ती 2 पानं पाण्यात भिजू घालावं लागते. ती पाण्यात भिजू घालून जरा त्याला असं वडून त्याला असं लवचिकपणा आणावा लागतो. त्याच्या घड्या 8 बनवावं लागते. त्या 8 घड्या बनवून ब्लेडच्या पानानं त्याचे आपल्याला पाहिजे असं size बनवायची. पावीची साईज जी आहे ती साईजच्या लाईनला ती पावी ती पडदा 8 कापून लाईनला आणावं लागतात. नंतर त्या पावीत बसून दोऱ्यानं बांधून ती फिट करून वरनं कठीण करून त्यांनी 8 पदार बांधतात. त्यात एक असा पावी बनवायला दिवस जातो काय काय वेळेस. 2-3 तास जाते. ही ती काटा एक असतो असला ही काट्याचं सहकार्याने ती बनवावं लागतं. हे असला काटा आहे, या काट्यामुळं ही जे बळे बनवता येते. आणि किती दिवस टिकतो ते? आता बनवला किती दिवस टिकतो ते? ही तसं वाजलं म्हणजे तर बरेच 2 महिने बी जाईल किंवा महिना बी जाईल किंवा 6 महिने बी जाईल. एका वेळेस बंद पडलं तर ते लगेचसुद्धा बंद पडू. ह्याला मोडलं, ह्याचा धक्का लागला, मोडलं, वाळलेलं असतं हे. ह्याला धक्का लागला, मोडलं तर मग हे बंदच पडलं. त्याला वापरावं लागते बरोबर. ते एक्स्ट्रा बनवून ठेवता का तुम्ही? हा एक्स्ट्रा बनवून ठेवलेले असते 2-3. हे काय 2 बनवून जायते बघा, तयार जायते. 2-3 हे आता बंद पडायला लाईन लागलं की दुसरं बनवूनच ठेवावं लागते. त्याला तिथं जोडून बांधून ठेवावं लागते. ह्याचं झाड आहे का? ह्याचं झाड म्हणजे झाड कुठं आहे ते? उपलब्ध आहे का झाडाची? झाडं इकडं आता कुठं ठाण्याकडे आहेत बघा वर झाडं जास्त. आपल्या गार्डीला बी कसं आहे जे जिकडे तिकडे आहेत ते लोक आणून देतात वाजवणार आहेत ना. कोणी कोणाला देते ती मागून सुद्धा मिळते ती वस्तू. काही वेळा विकत बी आणावं लागते. वर आता आमच्या समाजात बरेच लोक वाजवतात सनई. हे सणे हे वाजणार आता असली सनई वाजवणारे बी आहेत ते कुठं ह्याला आहे ते वसईला वगैरे तिकडे झाडं जास्त आहेत ते आणते ती. तिकडून ते मग आणून देतात वगैरे.
तर ह्याला जतन करायचं म्हणजे आता ह्याला शिकायचं आहे म्हणजे ह्याने अभ्यास केल्याशिवाय ही सनईच जतन होत नाही ना. म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. शिकायची आहे कला म्हटल्यावर त्याला अभ्यासाशिवाय ही येतच नाही. अभ्यासच करावा लागतो, दुसरा पर्याय नाही याला. ह्यात शॉर्टकट नाही यात. ह्यात दुसरं काय आहे तर अभ्यास रियाज रियाज महत्त्वाचा आहे याला. दुसरा रियाज करत करत येणार. आमचे वडील सांगतात ती म्हणजे रियाजमुळेच तयार होतं. त्यांनी कुणाकडे शिक्षण बी घेतलेलं नाही, कुठल्या रागदारीची माहिती नाही, रागदारी सरगम माहीत नाही, तरी कुठल्याही रागात भजनाच्या साथ संगीत कोणत्याही रागात साथ संगत करू शकते ते. आता काय वाटतं म्हणजे तुम्हाला ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये कितपत लोक किंवा ही कला जिवंत राहू शकेल असं काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, ह्याच्याकडं वळण्याचा दृष्टिकोन लोकांचा कमी आता मोबाईलच्या ह्यात शक्यतो कोण ह्यात अवघड वाद्य असते, ह्यात वेळ जास्त द्यावा लागतोय, त्याला रियाजच करत बसावं लागतंय. त्यामुळं हे सहसा कोण ह्याकडं वळाय म्हणजे असं तयार होत नाही. ते शिकायचं म्हणून कोण शिकत नाही. ज्याला कसं आहे ते मोबाईलच्या ह्यातनं ते लवकर येणार पाहिजे, लगेच प्रसिद्धी पाहिजे असं ह्यात नाही ना. ह्यात लय काळ जातोय. कसं कसं करायचं, किती किती वेळ बसायचं तुम्ही रियाजला बसलो त्याला काय टाईम आहे त्याला, किती वेळ कवा म्हणे एक वाजता बसलो काय बसलो तर संध्याकाळी 8-10 वाजता जेवण करून म्हणजे 12 वाजेपर्यंत बी बसायचं, 1 वाजेपर्यंत बसायचं. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला शिकवत होता त्यावेळेस तुम्ही किती वेळ बसायला, कुठं बसायचं तुम्ही त्यावेळेस? घरीच बसायचो. वडील बसायचं, वडिलासमोर जायचं, वडील बसायचं सांगत आपलं त्यांच्या समोरच बसायचं दारात आपलं. आणि मग त्यावेळेस लिहिलं तर 1 तासभर बसायचं रोज रोज किंवा 2 दिवसातनं 1 तास बसायचं, 2 दिवसातनं 1 तास. जसं वेळ मिळेल तसं आपलं काम आहे सवडीतनं जसं वेळ मिळेल तसं बसायचं. त्याचा टायमिंग तुम्ही कसा वाढवला परत, किती किती वाढवला तुम्ही टायमिंग? त्याचं टायमिंग असंच नको, जसं मग वाजवता गुढी लागली म्हणजे ज्यावेळेस वेळ बी बसायचं, केव्हा 4 तास बी बसायचं, केव्हा 2 तास बी बसायचं, कधी 3 तास बी बसायचं, कधी 1 तासात बी काय कार्यक्रम आला बाबा कॅन्सल झाले तर बंद करायचं, लगेच ठेवायचं आणि जायचं. कसं आहे, एखादं मनात आलं, एखादं ऐकलेलं कुठं तर ध्यानात त्यावेळेस आलं की- ध्यानात आलं ते लई घेऊन बस वाटतं ना. आलं ती कसं आहे ते कुठतरी एखादं बाहेर ऐकून आले जायचं घरी, लगेच सणाई काढायची, तानपुरा काढायचा, बसायचं, ती गाणं डोक्यात बसलेलं ते लगेच चालू करत बसायचं, अभ्यासच करत बसायचं. याशिवाय येत नाही. म्हणजे याचं कुठं ह्या शिक्षण वगैरे नसल्यामुळं हे असं शिक्षण घ्यावं लागलं ना. दुसऱ्याच बाहेरनं ऐकून आलेलं गोड वाटलं की ती आपलं ती वाजवायचं, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करायची त्याच्यावर. शिक्षण नाही. प्रॅक्टिस करणं म्हणजे ते एक प्रकारचं शिक्षणच आपलं. हां, प्रॅक्टिस म्हणजे शिक्षणच म्हणायचं. बाहेर ऐकून मोबाईलमध्ये किंवा कुठलं शाळेत काय आपण जाऊन ज्यावेळेस शिक्षण घेऊ त्याला शिक्षण म्हणायचं असं नसतंय. त्यावेळेस तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करता किंवा कोणतं तुम्हाला सांगतो ते सुद्धा एक प्रकारचं शिक्षण होतं शिक्षण. किंवा स्वतःला वाटणं आणि ज्यावेळेस आपण ती करायला लागतो ते सुद्धा एक प्रकारचं शिक्षण होतं. आता कसं आहे, बाकीचे शनावादक आहेत का ना, ते स्वर चेंज झाल्यानंतर सनई चेंज करतात. तर ह्यांचं कसं आहे, एकच स्वरात एकच सनई 3 स्वरात वाजवतात. म्हणजे ह्यांच्याकडे ते वेगळं पण आहे, फोकाचं वगैरे ते जजमेंट. ठीक आहे, ती जजमेंट असते, फुंकीवर असते, आपल्या म्हणजे ह्याच्यावर राहतं. ते बासरी वादक तुम्ही बघितले असतील, ते स्वर चेंज झाला की ती बासरी बदलते. ते काय सनई वादक तसं आहे, ते स्वर चेंज झाला की ती वेगळी सनई घ्यावं लागते. ही दोन्ही एकच असते, परंतु ही मधलं जे असते ती वेगळं जे त्या स्वराचं असते ते स्वराचं चेंज करावं लागतं. पण हे कसं आहे, ते ॲडजस्ट करून करून वाजवते. म्हणजे त्यांची तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. प्रॅक्टिस म्हणजे रात्रात ती भजनाचं ऐकून ते भजनात संगत साथ संगत करून म्हणजे काय बी कुठले असू, गळवणे असू द्या, अभंग असू द्या, त्याच्याबरोबर साथ केली परत ती डोक्यात राग बसलो ना. ही सनई बारकी सनई बी ती रात्रात असे कार्यक्रम वराती चालाय वरातीत वाजवून रात्र वाजवायचीच नसते, सनईच वाजवायची रात्रभर. मग ते सनईच प्रॅक्टिस होऊन त्यातनंच रियाज प्रॅक्टिस.
खिशातली वस्तू, ही खिशात असते वस्तू ही आता कुठेतरी असं फिरताना बाहेर वाजवायचा कार्यक्रम झाला ही कुठेतरी काहीतरी सामान काढताना खिशातनं पडली समजा पावी, ती सापडलीच नाही लवकर. पुन्हा वाजवा म्हणायला लागल्यावर ती कुठं हुडकायचं, खिशात तर पावी नाही सापडली. मग ती परत मग कुठं आपण फिरलो, कुठं गेलो, मग ती हुडकून आणावं लागले. काय झालं कुठं झालं असं ते? कधी झालं ते? काय झालं बऱ्याच दिवसापूर्वी झालं, ती बाळवणी ती एकदा झालं कार्यक्रमात. काय झालं ही पावी हरवली ती पावी. हो खिशातनं म्हणजे हरवली म्हणजे कोणी नेली नाही, पण आपल्या ह्याच्यामुळंच पडली होती अशी पावी खिशातनं सामान काढताना. आपण नीट वाजवायचा कार्यक्रम झाल्यावर ठेवली नाही नीट, अशी खिशातवर ठेवल्यावर बी खिशातनं कुठंतरी पडली बाहेर. मग ती पडली, ती कोणाला तरी सापडली असं. मग आता परत वाजवायच्या वेळेसच बघितली यायला पावी कुठे गेली, पावी कुठे गेली. मग ती पावी काय सापडा. मग ती माणूस हुडकत परत आला, म्हणला हे बाई तुम्ही तिथं आलता मग असे, म्हणलं तुमची पावी सापडली बाबा. म्हणला हे वाजवायचं तुमचंच आहे का? आहे म्हणलं. त्यानं परत ही दिली पावी.